नमस्कार मंडळी, मी संध्या सप्रे. कसे आहात तुम्ही सगळे? आपण भागवत पुराण कथेला सुरुवात केलेली आहे. आजचा एपिसोड भागवत कथा पुराण एपिसोड नंबर 7. आपण यामध्ये द्वितीय स्कंदाला सुरुवात करत आहोत. या एपिसोडमध्ये आपण काय बघणार आहोत ते आपण जरा थोडक्यात बघूया. यामध्ये ध्यानविधी आपण बघणार आहोत. नंतर तसंच भगवंतांच्या विराट रूपाचं वर्णन, त्यांच्या स्थूल आणि सूक्ष्म रूपाचं वर्णन बघूया. क्रममुक्ती आणि सद्योमुक्ती म्हणजे काय ते आपण जाणून घेऊ. विविध देवतांची उपासना का करतात आणि त्याचं फळ काय असतं तेही आपण बघू आणि बरंच काही. एपिसोड 7 भागवत पुराण कथा याला सुरुवात करण्यापूर्वी मी मंगलाचरण म्हणून सुरुवात करते. श्रीमन् गणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देव्ये महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियता प्रणता स्मताम्. समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन्वित पाणिं मण्डनं मण्डदानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. आदो देवकी देवी गर्भजननं गोपी गृहे वर्धनं मायापूतन जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदन कौरवा दिहननं कुन्ती तनूजामनम्. एतद् भागवतं पुराण कथितं श्रीकृष्णलीलामृतं सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. द्वितीय स्कंधाला आपण सुरुवात करत आहोत. राजा परीक्षितानं आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं की तो गंगा किनारी येऊन बसलेला होता. संकल्पपूर्वक त्यानं तपस्या करायची ठरवलेली होती आणि ऋषीमुनींना तो एक एक प्रश्न विचारत होता. तेव्हा अकस्मातपणे त्याच्यासमोर शुकदेव तिथे येऊन हजर राहिले. महर्षी व्यासांचा पुत्र शुकदेव. परीक्षित राजानं शुकदेवांना अत्यंत नम्रतेनं वंदन केलं आणि त्यांना विचारलं की मरणासन्न व्यक्तीनं काय केलं असता किंवा कोणतं शुभ कार्य केलं असता त्याला मुक्ती किंवा मोक्ष मिळू शकतो. मनुष्यानं एरवी सुद्धा जप की तपस्या वगैरे कुणाचा करावा याबद्दल आपण मला मार्गदर्शन करावं. भगवान शुकदेव म्हणाले, भगवान श्रीकृष्णांचंच प्रत्येकाने श्रवण कीर्तन मनन भजन करावं. केवळ मरणासन्न व्यक्तींच नाही तर आयुष्यामध्ये कालक्रमणा करत असताना आपली कर्तव्य कर्म करत असताना सुद्धा त्या परमेश्वराचं चिंतन मनामध्ये सतत असू द्यावे. आणि मृत्यूसमयी जर तू विचारशील तर मी असं म्हणेन की प्रत्येकानं त्या काळात त्यानं आपल्या शरीराचा आसक्तीचा त्याग करावा. शक्यतो घरादाराचा त्याग करून पवित्र तीर्थस्थळी जावं. एकांतामध्ये परमेश्वराची उपासना करावी.
भागवत पुराणाचं महात्म्य त्यांनी ऐकावं, चंचल मनाला काबूत ठेवावं आणि ओंकाराचा त्यानं जपविधी करावा. मन संपूर्णपणे परमेश्वराकडे लावून त्यांच्या सगुण साकार मूर्तीचा विचार करावा आणि संपूर्णपणे भगवंतांच्या चरणी स्वतःला अर्पण करावं. मग त्यानंतर राजा परीक्षितानं सृष्टीबद्दल अनेक प्रश्न विचारले. त्याची वेगवेगळ्या प्रकारे भागवतामध्ये आणि भगवद्गीतेचा सुद्धा मी आधार घेणार आहे की सृष्टीची उत्पत्ती कशी झाली याबद्दल भागवत आणि भगवद्गीता यामध्ये काय बघितलंय ते आपण बघूया. भागवतामध्ये असं सांगितलं गेलं की भगवंतांच्या चरणापासून बर का, भगवंतांच्या चरणापासून ते कटिबंधापर्यंत काय काय येतं, 7 अधोलोक येतात. कोणकोणते? अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताळ असे 7 अधोलोक येतात. मग कटी भागामध्ये भूलोक येतो, नाभीमध्ये त्यांच्या आकाश येतं, हृदय ते मस्तकामध्ये 7 स्वर्ग लोक येतात. कोणते? भू, भुवा, स्वाहा, महा, जना, तपहा आणि सत्य. हास्य म्हणजे माया. आता सृष्टी रूपाबद्दल जर म्हटलं तर गीता अध्याय 11 विश्वरूप दर्शन मध्ये अर्जुनानं भगवंतांना त्यांचं विराट रूप किंवा विराट विश्वरूप दाखवण्याची त्यांना विनंती केली होती. तेव्हा भगवंतांनी त्यांना विश्वरूप दर्शन दिलेलं होतं. त्या विश्वरूपाला अनेक तोंड होती, डोळे होते, दिव्य अलंकार घातलेले होते, देवाला दिव्य सुगंधाची उटी लावलेली होती, 1000 सूर्याची प्रभा जणू त्यांच्या कांतीवर उमटलेली होती. एवढे भगवान अत्यंत तेजस्वी, तेजपूर्ण असे होते. त्या रूपाला ना आदी होता, ना अंत होता, ना मध्य होता. आदी अंत मध्य नसून ज्याला अनंत बाहू होते बर का. चंद्र सूर्य हे ज्याचे डोळे होते आणि पेटलेला अग्नी हे जणू त्यांचं मुख होतं. असं विश्वरूप दर्शनामध्ये भगवंतांच्या विराट स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. गीता अध्याय 7 मध्ये भगवान आता सृष्टीचं अशा प्रकारे वर्णन करतात की पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश ही 5 सूक्ष्मभूत, मन, बुद्धी, अहंकार असे मिळून 8 प्रकारे भगवंतांची ही विभागलेली अपरा प्रकृती आहे. अपरा म्हणजे कनिष्ठ दर्जाची आणि परा म्हणजे श्रेष्ठ प्रकृती जी आहे ती कशी आहे तर ज्यानं या जगाचं धारण होतं, प्रत्यक्ष त्याच्यामध्ये चैतन्य खेळायला हवं, त्याशिवाय त्या सृष्टीला गतिमानता किंवा जिवंतपणा येणार नाही. तर त्यामुळे पराप्रकृती म्हणजे ज्यानं जगाचं धारण होतं अशी जीवस्वरूपी श्रेष्ठ रूपाची पराप्रकृती. म्हणजे अपराप्रकृती आणि पराप्रकृती या दोन्ही प्रकृती मिळून या दोन्ही प्रकृती मिळून सृष्टीमधील सर्व भूत निर्माण होतात किंवा ही प्रचंड अवाढव्य सृष्टी ही त्याच्यामुळे निर्माण होते. भगवंतांना शुकदेवांना परीक्षित राजानं अजून विचारलं की या निर्गुण परब्रह्मापासून आपण तर म्हणतो
की अख्ख्या ब्रह्मांडाचं जे मूळ चैतन्य स्वरूप ऊर्जा तत्व आहे ते निर्गुण आहे, निराकार आहे. मग त्याच्यापासून या अवाढव्य सृष्टीची निर्मिती कशी काय झाली? तर निर्गुण परब्रह्माच्या अंतर्गत जी स्वतःची माया शक्ती होती ती प्रथम साम्यावस्थेत होती. ती त्रिगुणी आहे. सत्व रजोत्तमो या तीन गुणांनी ती प्रकृती किंवा माया शक्ती ही भरलेली आहे. परंतु पहिल्यांदा ती साम्यावस्थेमध्ये होती, म्हणजेच तीनही गुण समप्रमाणात होते. पण त्यानंतर त्या शक्तीच्या सहाय्यानं स्वतःच्याच शक्तीच्या सहाय्यानं निर्गुण परब्रह्मानं जेव्हा माया शक्ती बरोबर संयोग पावला तेव्हा ही सगुण सृष्टी क्रमाक्रमानं हळूहळू तयार व्हायला लागली. मग त्या साम्यावस्थामध्ये असलेल्या प्रकृतीमध्ये बुद्धी निर्माण झाली. मग त्यानंतर अहंकार निर्माण झाला आणि या दोन घटकांमुळे साम्यावस्थेतील माया प्रकृती ही विस्कळीत झाली आणि एक एक सृष्टीतल्या एक गोष्टींना निर्मिती व्हायला प्रारंभ झाला. एका बाजूने मनुष्य प्राणी किंवा जीव जगत निर्माण झालं आणि दुसऱ्या बाजूनं निर्जीव जगत निर्माण झालं. सृष्टी उभारणीची ही जी क्रिया आहे तिला सृष्टी उभारणी क्रिया असं म्हटलं जातं. ती थोडक्यात आपल्याला अशा प्रकारे सांगता येईल. मूळ परब्रह्म तत्वापासून, निर्गुण परब्रह्म तत्वापासून मूळ प्रकृती तयार झाली. मूळ प्रकृतीपासून बुद्धी, मग बुद्धीपासून अहंकार निर्माण झाला. अहंकारापासून पंच सूक्ष्म तन्मात्र तयार झाली. तन्मात्र म्हणजे काय? तर शब्द स्पर्श रूप रसगंध या 5 गुणांची सूक्ष्म रूप. या तन्मात्रांपासून हळूहळू पंचमहाभूत तयार झाली. म्हणजे आकाश, आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी तयार झाला, अग्नीपासून पाणी, पाण्यापासून पृथ्वी तयार झाली. अशा प्रकारे ही अवाढव्य सृष्टी निर्माण झाली. परंतु या सृष्टीमध्ये करोडनी जरी विविधता असली तरी सुद्धा या असंख्य करोडो विविध गोष्टींच्या मागे, सगळ्यांच्या मागे मूलभूत तत्व हे एकच एक आहे. ते आहे सगळ्यांना तोलून धरणारं निराकार निर्गुण परमेश्वर तत्व. या परमेश्वर तत्वाची साक्षात अनुभूती साधकाला घेता येऊ शकते. जरी ती इंद्रियातीत असली, इंद्रियांच्या म्हणजे मन आणि बुद्धी त्या परमेश्वर तत्वाला जाणू शकत नाहीत, हे जरी खरं असलं तरी सुद्धा साधक आपल्या उपासनेनं, आपल्या भक्तीनं, आपल्या तपस्येनं त्याची जी बौद्धिक पातळी आहे ती बौद्धिक पातळी ही ऋतंभरा प्रज्ञेच्या पातळीपर्यंत त्या तपस्येनं ती जाऊन पोचते. ऋतंभरा प्रज्ञा म्हणजे काय? की जी इंद्रियातीत गोष्टी, अलौकिक गोष्टींचा जी मागोवा घेऊ शकते, जी ती जाणू शकते, अशी अलौकिक प्रज्ञा साधकाला तपस्येमुळे प्राप्त होते. आणि त्या अलौकिक प्रज्ञेच्या साहाय्यानं तो परमेश्वर जो त्याच अलौकिक तत्वावर, अलौकिक स्तरावर आहे, त्याला त्या अलौकिक स्तरावर असलेल्या परमेश्वराला जाणण्यासाठी आपल्या बुद्धीने सुद्धा अलौकिक अशी झेप घ्यायला हवी, तरच आपल्याला त्या परमेश्वराचं दर्शन होईल. तर साधकानं कठोर तपस्येनंतर ती जेव्हा अलौकिक बुद्धीची पातळी गाठतो तेव्हा त्याच्या साह्यानं त्याला परमेश्वराचं
साक्षात दर्शन होतं. आपल्यासारख्यांना परमेश्वराची प्रत्यक्ष अनुभूती का घेता येत नाही, तर एकतर आपली तपस्या कुठेतरी कमी पडते आणि दुसरं म्हणजे आपलं मन हे प्रचंड विकार विचारांनी दूषित झालेलं असतं. ईश्वर जाणण्यासाठी मन आणि बुद्धी हे अत्यंत शुद्ध हवं, पवित्र हवं, मंगल हवं, तरच परमेश्वराची अनुभूती आपल्याला येऊ शकेल. तर अशा या मूळ परब्रह्मापासून प्रथम एका बाजूनी जीवात्मा, पुरुष किंवा जीव तयार झाला, पराप्रकृती, आणि दुसऱ्या बाजूनी प्रकृती ही तयार झाली. मग प्रकृतीपासून बुद्धी, अहंकार, मग पंचतन्मात्र, मग तन्मात्रांपासून पंचमहाभूत, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन, अशा प्रकारे परब्रह्मापासून एकूण 25 तत्व तयार झाली. 26वं तत्व जे आहे ते आहे निर्गुण परब्रह्म. आता कोणतीही गोष्ट निर्माण करण्यासाठी कारणाचे 2 प्रकार पडतात. एक आहे उपादान कारण, म्हणजे मटेरियल कॉज, म्हणजे माती. उदाहरणार्थ उपादान कारण, मटेरियल कॉज म्हणजे माती. आणि दुसरं लागतं कारण ते म्हणजे निमित्त कारण, इंटेलिजन्स कॉज, म्हणजे काय, कुंभार आणि माती. त्याचप्रमाणे सृष्टी निर्मितीच्या आधी केवळ आणि केवळ निर्गुण परमेश्वर तत्व होतं, त्याच्याशिवाय काही नव्हतं. त्यामुळे उपादान कारण सुद्धा तोच आहे आणि निमित्त कारण सुद्धा तोच आहे, असं सृष्टी निर्मितीसाठी मानलं जातं. भागवतामध्ये 9 प्रकारची सृष्टी दाखवली गेली आहे. पहिली आहे बुद्धी निर्माण झाल्यामुळे जी माया 3 गुणांनी साम्यावस्थेमध्ये होती ती आता विस्कळीत व्हायला सुरुवात झाली. दुसरं अहंकारामुळे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय निर्माण झाली. तिसरं पंचतन्मात्रांपासून पंचमहाभूत निर्माण होऊ लागली. चौथं इंद्रियांची सृष्टी, म्हणजेच ज्ञान आणि क्रियेची सृष्टी. 5वं सात्विक अहंकारापासून मन निर्माण झालं. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. मन हे अगदी तत्वतः बघितलं तर मन हे सात्विक गुणांपासूनच तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये रजोगुण नव्हता, तमोगुण नव्हता. आपण तो आपल्या क्रिया आणि कर्म पद्धतीमुळे, विचार पद्धतीमुळे हे जे सात्विक प्युअर शुद्ध मन जे देवानं आपल्याला प्रकृतीनं देव केलं, त्याच्यामध्ये आपण रजो आणि तमोगुणांची मनामध्ये भर घातली. नंतर तमोगुणापासून निद्रा आणि मोह, वैकृत सृष्टी निर्माण झाली, म्हणजे वनस्पती जग. त्यानंतर पशुपक्ष्यांची सृष्टी, मग मनुष्य सृष्टी, हे 9 सृष्टी, आणि देव, पितर, असुर, गंधर्व, यक्ष, राक्षस अशा योनी सुद्धा निर्माण झाल्या. आता हे जगत सृष्टी जी आहे ती सुद्धा 4 प्रकारे विभागली गेलेली आहे. एक आहे अंडज, म्हणजे जे जीव अंड देतात आणि त्यापासून जीव निर्माण होतो, उदाहरणार्थ पक्षी, मासे. दुसरं जारज किंवा जरायुज, म्हणजे जे बाळांना जन्म देतात, म्हणजे उदाहरणार्थ मनुष्य. नंतर तिसरं स्वेदज, म्हणजे जे जीव सडलेल्या गोष्टींपासून, घामापासून निर्माण होतात, किडे, कीटक वगैरे. आणि चौथं उद्विज, म्हणजे काय, बीजापासून वनस्पती व सृष्टी निर्माण होते.
तर अशा प्रकारे द्वितीय स्कंदामध्ये सृष्टीबद्दलचं विस्तृत वर्णन आपल्याला बघायला मिळतं. आता त्यानंतर या परमेश्वर तत्वाला जाणून घेण्यासाठी साधकाने ध्यान धारणेची सवय लावून घ्यावी, ध्यान धारणा करावी असं भागवताने सांगितलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये असं म्हणतात की हृदयामध्ये बर का भगवंतांवर चित्त एकाग्र करावं आणि सगुण साकार ईश्वराची किंवा प्रत्येकानं आपापल्या इष्ट देवतेची मूर्ती डोळ्यासमोर आणून त्याच्यावर चित्त एकाग्र करून ध्यान धारणेला प्रारंभ करत जावा. त्यानंतर भागवतामध्ये ओंकार साधना जप करावा हे सुद्धा सांगितलं गेलेलं आहे. ध्यान धारणेबद्दल भगवान अध्याय 6 मध्ये असं म्हणतात की साधकानं मन संयमित करावं, ते परमेश्वराच्या ठिकाणी एकाग्र चित्तपणे लावावं. मनामध्ये कोणताही जरी विचार आला, कारण मन तर चंचल आहे, पहिल्यांदा हजारो विचार आपल्या ध्यानामध्ये आपल्याला व्यत्यय आणतच राहणार. त्यामुळे जेव्हा जेव्हा मनामध्ये एक एक विचार येऊ लागतील तेव्हा त्या चंचल मनाचा विचारांचा प्रभाव त्यांना आपण थांबवावं, निरोध करावा आणि तेच विचार, तीच ऊर्जा आता परमेश्वर तत्वाच्या विचाराकडे ती लावावी. कारण मनाला आपण जर म्हटलं चूप, काही विचार करायचे नाही, तर मन ते ऐकू शकणार नाही. त्यामुळे विचारांचा प्रवाह दुसरीकडे आपण केंद्रित करायचा. त्यामुळे त्या विचारांचा निरोध करून आता मनाला परमेश्वर एके परमेश्वर याच फक्त विचारांची त्याला सवय लावायची. आता ओंकाराची ध्यानधारणा करणं म्हणजे काय, तर ओंकार हे साक्षात ब्रह्मस्वरूप आहे. परब्रह्माचा निर्देशक म्हणून ओंकार ध्वनी म्हटला जातो. आपले आत्मतत्व बर का, उपनिषद असं सांगतात की प्रत्येकाच्या शरीरातलं असलेलं आत्मतत्व हे त्याच्या हृदय गुहेमध्ये दडलेलं असतं. त्याला बीजमंत्र किंवा महामंत्र असं म्हटलं जातं. मनशांतीसाठी ओंकार साधना ही अत्यंत उपयोगाची ठरते. ब्रह्मांडामध्ये सर्वत्र या ओंकार ध्वनी रूपाने परब्रह्म चैतन्य सर्वत्र पसरलेला आहे अशी आपली भावना आहे. तेच परब्रह्म प्रत्येकाच्या हृदयामध्ये सुद्धा आहे. ओम हा ध्वनीचा मूळ स्रोत मानला जातो, हा प्रणव मंत्र मानला जातो. ओंकार साधनेचा उपयोग म्हणजे आपली स्मरणशक्ती सुधारते, शरीर आणि मनाचं संतुलीकरण व्यवस्थित पद्धतीनं व्हायला लागतं, एकाग्रता आपली वाढते. अच्या उच्चारातून हळुवारपणे आपल्याला ऊ कडे जायचंय आणि ऊचा उच्चार झाला की त्याच्यातनं हळुवारपणे आपल्याला म कडे जायचं आहे. शक्यतो ध्यान धारणेला एक वेळ एक जागा ठरवणं हे योग्य पडतं. प्रणव म्हणजे ईश्वराची स्तुती करणं, या अर्थानं ओंकार साक्षात ईश्वर स्वरूप असल्यानं हा वैश्विक ऊर्जेशी जोडला गेलेला ध्वनी आहे. चे अजून काय अर्थ निघतात ओमचे ते आपण बघूया. हे ब्रह्माचं प्रतीक मानला जातो, उ विष्णूचं प्रतीक मानलं जातं, म शिवाचं प्रतीक मानलं जातं. म्हणजेच म्हणजे निर्मिती, उ म्हणजे पालन करता आणि म म्हणजे संहार.
अचा उच्चार हा नाभीपाशी जाणवतो, ऊचा उच्चार गळ्यापाशी जाणवतो आणि मचा उच्चार हा टाळूपाशी आपल्याला जाणवतो. अ भूतकाळ दर्शवतो, उ वर्तमान काळ दर्शवतो आणि म हा भविष्यकाळ दर्शवतो. आणि त्याच्या पलीकडील जो बिंदू आहे, ओवरचा बिंदू, तो तो काय दर्शवतो, तर तो नीरव शांतता दर्शवतो आणि ती तुरीय अवस्था समजली जाते. त्यामुळे नेहमी बिंदू सहित ओंकार ध्यान धारणा करावी. म्हणजे काय, एक ओंकाराचा उच्चार पूर्ण झाल्यानंतर मध्ये जो काही 1-2 क्षणांचा जो आपण पॉज घेतो, तो पॉज घेऊन मगच दुसऱ्या ओंकाराला सुरुवात करावी. तो मधला जो 1-2 जे क्षण जातात स्तब्धतेमध्ये, तो बिंदू रूप दर्शवतो, म्हणजेच तुरीय अवस्था दर्शवतो. ओंकार म्हणजे साक्षात परमेश्वरच आहे, तो आरंभ ध्वनी आहे. परंतु ध्यान धारणा करताना प्रत्येक साधकानं हे लक्षात घेतलं पाहिजे की महर्षी पतंजलींनी जो अष्टांग योग सांगितलेला आहे, त्यामध्ये 8 त्याचे पैलू दाखवलेले आहेत आणि 7व्या स्थानावर ध्यान येतं. म्हणजे याचा अर्थ काय, की ध्यानधारणा जरूर करायचे, पण त्याचबरोबर ध्यानासाठी आपलं मन जे स्वच्छ शुद्ध विकाररहित हवं, त्यासाठी सायमल्टेनियसली पहिले जे अष्टांग योगाचे जे नियम सांगितलेले आहेत, ते सुद्धा ध्यानाबरोबरीनेच आपण ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करायचा. का, कारण ते सगळे जे अष्टांग आहेत ते आपलं मन शुद्धीकरणाची प्रक्रिया ते करत असतात. त्यामुळे एका बाजूने ध्यानधारणा अवश्य करताना सुद्धा हे सुद्धा जर आपण सगळे नियम पाळत गेलो तर हळूहळू ध्यानानं आणि या नियमांमुळे आपली मनशुद्धी व्हायला लागते. त्यामुळे अष्टांग योगातले हे जे नियम आहेत, यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, हे सगळं ध्यानाच्या आधी येतं आणि 7व्या नंबरवर ध्यान आहे. म्हणजे महर्षींना काय सूचित करायचंय की 7व्या नंबरवर ध्यान आहे, एकदम त्याच्यावर सोसाने जम घेऊ नका, ते करा, पण ते करण्यासाठी आपलं मन तर शुद्ध व्हायला हवं, त्यासाठी हे सुद्धा करणं अपेक्षित आहे. यम हे समाजामध्ये मनुष्यानं कसं नीट वागावं याचे नियम आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, अस्तेय म्हणजे चोरी न करणं, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. नियम म्हणजे वैयक्तिक नियम आहेत, त्यासाठी शौच, संतोष, तपस, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, हे सगळे नियम का दिलेत, तर आपल्या अंतर्बाह्य वागणुकीमध्ये, मनाच्या विचारांमध्ये, समोरच्यांशी वागताना, बोलताना, समाजात वावरताना सगळीकडे मनाची शुद्धता होणं गरजेचं आहे. यासाठी हे नियम सांगितलेले आहेत. मग आसन, नंतर प्राणायाम, आपलं ब्रीदिंग सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे ते व्यवस्थित संतुलित नियमित होणं हे आवश्यक आहे. मग प्रत्याहार, प्रत्याहार म्हणजे काय, इंद्रिय संयमन. त्यानंतर धारणा, धारणा म्हणजे काय, की आपल्या मनातले जे काही वाईट विचार असतात, मनातले जे काही वाईट विचार असतात ते पूर्णपणे त्यांचा त्याग करून त्या जागी शुभ पवित्र विचार मनामध्ये आणणं म्हणजे योग धारणा करणं. त्या प्रकारे धारणा आपण करत जायची आणि मग त्यानंतर ध्यान हे आपल्याला उत्तमपणे जमू शकतं, यात काही वादच नाही.
आणि शेवटची अष्टांग योगातली परमोच्च स्थिती म्हणजे समाधी. तर हे झालं ध्यान धारणेबद्दल. आता मुक्तीबद्दल सुद्धा राजा परीक्षितानं शुकदेवांना प्रश्न विचारलेले आहेत. सद्योमुक्ती म्हणजे काय? तर सद्योमुक्ती म्हणजे अद्वैत सिद्धांताप्रमाणे जेव्हा साधक अहम ब्रह्मास्मी याची प्रत्यक्ष अनुभूती घेतो, म्हणजेच काय, जे निर्गुण परमतत्व आहे ते निर्गुण परमतत्व जसं ब्रह्मांडामध्ये आहे तसंच तेच निर्गुण तत्व माझ्या हृदयामध्ये सुद्धा आहे, या जाणीवेनं अहम ब्रह्मास्मी निर्गुणाची उपासना करताना हळूहळू निर्गुण परमतत्वामध्ये आत्मतत्वाचा विलय पावणं याला म्हणतात सद्योमुक्ती. त्यासाठी ही जी मुक्ती आहे ते इन्स्टंट रिअलायझेशन आहे. साधकाला जे एनलाइटमेंट मिळते ती त्याला क्षणार्धात ही मिळू शकते. त्यासाठी क्रमाक्रमानं मृत्यूनंतर एकेका लोकामध्ये जाण्याची गरज राहत नाही. ही झाली सद्योमुक्ती. विवेक चूडामणीमध्ये आदि शंकराचार्य अशा प्रकारे आपल्याला समजावून सांगतात की या ब्रह्मांडामध्ये हजारो गोष्टी आहेत, ती त्यांची रूप, नाव, रंग, आकार हे सगळं सृष्टीमधनं बाजूला करा आणि त्याच वेळेला मनुष्याच्या देहातील जे अंतर्गत 3 देह आहे ते बाजूला करा. काय उरेल तर दोन्हीकडे एकच एक निर्गुण परमतत्व उरेल. तेच जेव्हा ब्रह्मांडाशी आपण तुलना करतो तेव्हा त्याला परमात्म तत्व म्हणतो, आणि जेव्हा व्यक्तीच्या हृदयात आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याला आपण आत्मतत्व असं म्हणतो. पण प्रत्यक्षात त्यांच्यामध्ये वेगळेपणा नाही. विश्वाच्या मुळाशी असलेलं परमतत्व हेच व्यक्तीच्या शरीरामध्ये तेच परमतत्व आहे, फक्त नाव दोघांना वेगवेगळी दिलेली आहेत. विश्वाचा संबंध आला की ते परमात्म तत्व, व्यक्तीशी संबंध आला की त्याला आपण आत्मतत्व म्हणतो. तसंच मुक्तीचे अजूनही काही प्रकार आहेत, ते पण आपण बघूया. सलोकता म्हणजे काय? ज्या देवतेची साधक उपासना करतो त्या देवाच्या लोकामध्ये तो जाऊन राहतो, मृत्यूनंतरची गती. स्वरूपता, साधक जेव्हा देवासारखे रूप प्राप्त करतो त्याला स्वरूपता मुक्ती असं म्हटलं जातं. समीपता म्हणजे काय की तो साधक प्रत्यक्ष देवात जवळ राहतो त्याला समीपता मुक्ती असं म्हटलं जातं. आणि शेवटची आहे सायुज्यता मुक्ती. ही सद्योमुक्ती सारखीच ती आहे. म्हणजे काय? निर्गुणाच्या उपासनेमुळे साधक निर्गुण परब्रह्मामध्ये विलय पावतो, त्याला पुन्हा जन्म मरणाचा फेरा लागत नाही. आता या मुक्तीवरनं मला स्वामी विवेकानंदांची एक कथा तुम्हाला सांगावीशी वाटते. ते तर अत्यंत श्रेष्ठ असे ते योगी साधक होते, जीवनमुक्त होते. तर त्यांची एक कथा आपण बघूया. जन्म 12 जानेवारी 1863, मृत्यू 1902. वडील विश्वनाथ दत्त, आई भुवनेश्वरी माता. 1893 मध्ये
ते अमेरिकेला शिकागोला विश्व धर्म परिषदेला गेले आणि विवेकानंदांनी आपल्या वेदांत सिद्धांताचा प्रचार तिथे मोठ्या समर्थपणे केला गेला. एकदा त्यांची माता खूप आजारी होती, म्हणून ते रागारागाने त्यांचे परमगुरु रामकृष्ण परमहंसांकडे गेले आणि ते म्हणाले, काय उपयोग या सगळ्या अध्यात्माचा? हा, माझी आई खूप आजारी आहे, मी तिची काळजी नीट घेऊ शकत नाहीये, काय उपयोग या सगळ्यांचा? रामकृष्ण त्यांना म्हणाले, तू काळजी करू नकोस, काली मातेकडे जा आणि तिच्याकडे तुला काय हवं ते माग, असं त्यांनी सांगितलं. विवेकानंदांनी ते ऐकलं आणि तीनदा ते काली मातेच्या दर्शनाला गेले, पण तिच्या तेजस्वी स्वरूपामध्ये ते इतके काही हरकून गेले की काही मागावं अशी इच्छा सुद्धा त्यांना झाली नाही. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की अध्यात्म हे आपल्याला आतूनच सक्षम व्हायला शिकवतं. देवतांकडे काही मागणं हे अध्यात्म आपल्याला शिकवत नाही, तर उलट ते आपल्याला सक्षम व्हायला, खंबीर व्हायला अध्यात्म आपल्याला शिकवतं. अमेरिकेला जाण्यापूर्वी विवेकानंद मा शारदा देवींची परवानगी घेण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे गेले. तेव्हा त्यांनी जेव्हा सगळं सांगितलं तेव्हा देवी शारदा माता काही बोलल्या नाही. त्या फक्त एवढंच म्हणाल्या, बाळा जरा ती सुरी दे रे आणून. विवेकानंदांनी जरा आश्चर्यानं त्यांच्याकडे बघितलं आणि सुरी होती तिकडे, ती त्यांनी दिली. त्यानंतर शारदा देवी माता म्हणाल्या की तू स्वमग्न किंवा स्वतःचाच विचार करणारा नाहीस. ही सुरी जी आहे, ज्या पद्धतीनं तू मला दिलीस, की ज्याची मूठ तू माझ्याकडे वळवलीस, मला काही इजा होऊ नये याची तू पुरेपूर काळजी घेतलीस. जा बाळा, अमेरिकेमध्ये तू खुशाल जा, तू आपल्या धर्माबद्दल जरूर बोल, वेदांतांच्या सिद्धांतांबद्दल जरूर जगाला माहिती दे, असं म्हणून त्यांनी त्याला आशीर्वाद दिला. जेव्हा विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसांना विचारलं होतं की देव खरोखर आहे का या जगतामध्ये, तेव्हा रामकृष्ण परमहंसांनी अतिशय सुंदर उत्तर त्याला दिलेलं होतं. ते म्हणाले, आहे, हो, अर्थातच देव आहे आणि तो तुमच्या वागणुकीतून, तुमच्या संस्कारातून, तुमच्या विचारातून, तुम्ही कसे बोलता, कसे वागता, त्याच्यातून तुमच्या हृदयीचा देव हा सिद्ध होत असतो. एवढं सुंदर आणि अप्रतिम त्यांनी त्यांना उत्तर दिलं. जेव्हा विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली तेव्हा त्याचं एम्ब्लेम त्यांनी काय ठेवलं, आत्मनो मोक्षार्थम जगतहितायच. आत्ताच आपण मुक्तीबद्दल काही माहिती जाणून घेतली, तर मोक्ष म्हणजेच मुक्ती, म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी वैयक्तिक मोक्ष हा महत्वपूर्ण आहे, याबद्दल काही शंका नाही. पण त्याच बरोबरीनं जगतहितायच हे पण सूत्र प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं. वैयक्तिक मोक्ष जपतानाच लोककल्याणाचं सुद्धा प्रत्येकानं आपल्या आपल्या परीनं, आपल्या आपल्या क्षमतेप्रमाणे हे काम करणं गरजेचं आहे. म्हणून दोघांचा मिलाप करून विवेकानंदांनी आत्मनो मोक्षार्थम जगतहितायच असा एम्ब्लेम त्यांनी मिशनचा ठेवला. आता या स्कंदामध्ये राजा परीक्षित असं विचारतो की विविध साधक विविध देवतेंची उपासना करतात,
तर त्यांचं फळ त्यांना कसं आणि कशा प्रकारे मिळतं हा प्रश्न त्याने विचारलेला होता. तेव्हा भागवतामध्ये विविध कामना पूर्तींसाठी ज्या देवतेंची उपासना करायला सांगितली आहे ती आपण बघूया. ज्याला लक्ष्मी हवी असेल त्यानं दुर्गा माता किंवा लक्ष्मी मातेची पूजा करावी. पुष्कळ अन्नधान्यासाठी आदिती देवतेची पूजा करावी. दीर्घायुष्यासाठी अश्विनी कुमार देवतेची पूजा करावी. प्रतिष्ठेसाठी आकाश देवाची पूजा करावी. इंद्रियांच्या विशेष शक्ती मिळवण्यासाठी इंद्रदेवाची पूजा करावी. अपार संपत्तीसाठी यज्ञ पुरुषाची पूजा करावी. भगवद्गीता अध्याय 7 मध्ये या विविध उपासना का केल्या जातात आणि नेमकं त्याची फळं देणारा कोण आहे याबद्दल भगवंतांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. ते म्हणतात, सर्व भूतांचे ठिकाणी एकच परमेश्वर कार्य करत असतो. सर्व ठिकाणी एकच देव आहे, तर लोक निरनिराळ्या उपासना का करतात असा प्रश्न आहे. तर आपापल्या प्रकृती स्वभावाप्रमाणे, बर का, आपापल्या प्रकृती स्वभावाप्रमाणे निरनिराळ्या कर्मफळांच्या वासनेपायी, निरनिराळ्या कामनांपायी, इच्छांपायी लोक त्या त्या देवतेची उपासना करत असतात. त्या त्या देवतेची उपासनेसाठी जे जे वेगवेगळे नियम असतात ते नियम पाळून श्रद्धेने त्या कामना पूर्तीसाठी ते त्या त्या देवतेंची उपासना करत असतात. आणि त्यांची तीच श्रद्धा जी आहे त्या त्या देवतेबद्दल, ती श्रद्धा मी भगवान, मी परमेश्वर, ती त्यांच्या हृदयामध्ये ती श्रद्धा स्थिर, मजबूत आणि बळकट करत असतो. आणि मग नंतर मीच नेमलेली त्यांच्या उपासनेची फल त्यांना प्राप्त करून देतो. म्हणजे थोडक्यात निरनिराळ्या देवतेंची आपण जरी उपासना करत असलो आणि त्याची काम्य फळं जरी आपल्याला मिळत असली तरी आपण काय समजतो की ही फळं मला त्या त्या उपासनेमुळे त्या त्या देवतेंनी दिलेली आहेत. पण तसं नसून पर्यायानं त्या देवतेंची उपासना ही परमेश्वराचीच उपासना ठरत असल्यामुळे पर्यायानं त्या देवतांचं पूजन जे आपण करतो ते परमेश्वराचंच पूजन धरलं जातं. आणि तसं होत असल्यामुळे सर्व जगाचा नियंता जो परमेश्वर तोच पर्यायानं आपल्याला फळ देत असतो. फक्त ह्याच्यामध्ये घडतं काय की निरनिराळ्या देवतेंची आपण जरी श्रद्धेने उपासना करत असलो ती चांगलीच गोष्ट आहे. ती श्रद्धा भगवान स्थिर करतात आणि मग हळूहळू आपल्याला त्या एकाच परमेश्वराचं रिअलायझेशन किंवा त्याचं ज्ञान आपल्याला या भक्तीमधून होत असतं. आता परीक्षितानं शुकदेवांना भक्तीचं महात्म्य मला समजावून सांगा अशी त्यांनी विनंती केली. तेव्हा परमेश्वर कसा जाणावा, तर जे 4 मुख्य मार्ग परमेश्वर प्राप्तीसाठी सांगितले जातात, ज्ञानयोग, निष्काम कर्मयोग, ध्यानयोग आणि भक्तियोग, तर या 4 मार्गांपैकी भक्तियोग अत्यंत सुलभ आहे, सुमधुर आहे
आणि सोपा आहे. भक्तीचाच आनंद भक्ताला एवढा मिळत जातो की त्या निर्मळ भक्तीमध्येच बर का, आपल्या साध्या बोळ्या निर्मळ भक्तीमध्येच परमेश्वराचा साक्षात्कार करून देण्याचं सामर्थ्य त्या भक्तीमध्ये असतं. न लगे सायास जावे मनांतरा, न लगे सायास जावे मनांतरा, सुखे ये तू घरा नारायण, सुखे ये तू घरा नारायण, नारायण नारायण नाम संकीर्तन साधन पैसोपे. भक्ती मार्ग, नाम संकीर्तन, नामस्मरण हे सगळे इतके काही सोपे मार्ग आहेत की सायास त्यासाठी लागत नाही, कष्ट लागत नाही, कुठेतरी वनामध्ये जायचंय अशी गरज लागत नाही. आपण त्याला आर्तपणे भगवंताला विनवणी करावी की तो आपल्या प्रेमाला, आपल्या भक्तीला भुलून तो साक्षात आपल्याला दर्शन देतो. भक्तीमध्ये आपण सगुण साकार मूर्तीची आराधना करतो. प्रत्यक्ष मोक्ष किंवा मुक्तीपेक्षा सुद्धा बर का, म्हणजे अध्यात्माचं सर्वोत्तम श्रेष्ठ असं ध्येय काय आहे? मुक्ती, मोक्ष. पण भक्त काय म्हणतो? मला तू मोक्ष सुद्धा नको, मला तुझी भक्ती करायला आवडतं. त्या भक्तीमध्येच, त्या आराधनेमध्येच, त्या उपासनेमध्येच मला मग्न राहणं अत्यंत आनंदकारी होतं. त्यामुळेच तुकाराम महाराज म्हणतात, न लगे मुक्ती संपदा संत संग देई सदा. अरे मला मोक्ष सुद्धा नको, तुझ्या पवित्र सुमंगल भक्ती पुढे मला मोक्ष सुद्धा त्या दर्जाचा वाटत नाही. श्रद्धेनंच आपल्याला आत्मज्ञान लाभतं, श्रद्धेनंच अनन्यता येते. आणि म्हणूनच भक्तीचं महात्म्य सांगताना भगवान गीता अध्याय 12व्या मध्ये असं म्हणतात, माझ्याच ठाई मन ठेव, माझ्याच ठाई बुद्धी स्थिर कर, म्हणजे मग पुढे तू माझ्याच ठाई निवास करशील, यात काहीही शंका नाही. अशीच भगवान श्रीकृष्णांवर अत्यंत परम भक्ती केली एका संत श्रेष्ठानं. त्याची कथा आपण जाणून घेऊया. संत श्रेष्ठ रामानुजाचार्य, जन्म 1017, मृत्यू 1137. त्यांचे गुरु होते यादव प्रकाश. त्यांनी भक्तीच्या महात्म्यावर अतिशय भर दिलेला आहे. भगवान श्रीकृष्ण हे त्यांचं आराध्य दैवत होतं. मुक्तीसाठी किंवा मोक्ष मिळवण्यासाठी भक्ती अत्यंत आवश्यक आहे असं ते आग्रहानं प्रतिपादन करत असत. त्यांचं जन्मगाव श्री पेरुंबिदूर. ते शिक्षण घेत असतानाच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला प्रत्यक्ष त्यांच्या गुरूंनीच केला अशी आख्यायिका आहे. कारण रामानुजाचार्यांच्या अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचा प्रत्यक्ष त्यांच्या गुरूंनाच हेवा वाटू लागला होता आणि त्या असूयेपोटी त्यांनी तो हल्ला केला असं सांगण्यात येतं. परंतु नंतर त्यांना त्या गोष्टीचा पश्चाताप झाला आणि ते क्षमा मागून ते गुरु स्वतः
रामानुजाचार्यांचे पुढे शिष्य झाले. रामानुजाचार्य पुढे कांचीपुरमला गेले. त्यांना वैष्णव संप्रदायाची दीक्षा महापूर्ण स्वामींकडून त्यांना मिळाली. श्रीरंगम येथील श्रीकृष्ण मंदिराचे ते प्रमुख झाले. जेव्हा त्यांना प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती केली तेव्हा पूर्वीचे जे प्रमुख होते त्यांना त्यांच्याबद्दल खूप द्वेष वाटू लागला आणि त्या रागातून त्यांनी त्यांना घरी जेवायला बोलवलं. हेतू हा की जेवणामध्ये विष घालून यांना ठार करावं. परंतु रामानुजाचार्य जेव्हा त्यांच्या घरी गेले जेवणासाठी म्हणून, त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं म्हणून ते गेले, तेव्हा ते पूर्वीचे प्रमुख तेव्हा तिथे नव्हते. त्यांची बायको पुढे आली आणि रामानुजाचार्यांचं ईश्वरी तेज बघून बर का ती अक्षरशः भारावून त्यांच्याकडे बघत राहिली आणि मग तिनं त्यांना इथे जेवू नका असं सांगून त्यांना सावध केलं आणि ते त्यातून बाहेर पडले. रामानुजाचार्यांनी अलवार प्रथा जी होती वैष्णव भक्तांची ती त्यांनी व्यवस्थित पद्धतशीरपणे त्याची योजना केली. त्यांच्या भक्ती संप्रदायाने पार उत्तर हिंदुस्थानापर्यंत प्रचंड प्रभाव पाडलेला होता. तर असं हे भक्तीचं महात्म्य. वेळोवेळी भागवतानी भगवद्गीतेमध्ये आपल्याला भगवंतांनी हे भक्तीचं अपूर्व असं महात्म्य आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. भागवत कथा पुराण एपिसोड 7 मी आता इथे समाप्त करत आहे. समाप्त करण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना मी नम्रपणे विनंती करते की अमृताचे डोहे या माझ्या आध्यात्मिक चॅनलला कृपया तुम्ही शेअर करावं, लाईक करावं आणि सबस्क्राईब करावं ही माझी नम्र विनंती आहे. या एपिसोड 7चा शेवट मी गजर करून करते. भागवत पुराणाचा पुढचा भाग मी लवकरच तुमच्या भेटीला घेऊन येत आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. भगवान श्री रामचंद्र महाराज की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. मंगल मूर्ति मोरया. जय जय राम, राम कृष्ण हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी. राजा राम कृष्ण हरी. राजा राम कृष्ण हरी हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी हरी. नमस्कार.